एकूण फरशा बरोबर त्या सभागृहाचं क्षेत्रफळ किंवा त्या खोलीचं क्षेत्रफळ. खोलीचा आकार बघा कुठला आहे तुमचा, एक लांबी दिली आणि रुंदी दिली. लांबी दिली आणि रुंदी दिली याचा अर्थ खोलीचा आकार हा आयताकृती असणार, म्हणजे आयताचं क्षेत्रफळ. आयताचं क्षेत्रफळ बरोबर 60 गुणाकारामध्ये किती असतं तुमचं 45, म्हणजे लांबी गुणाकारामध्ये रुंदी. तुम्हाला खाली सांगितलंय 3 फूट लांबी आणि रुंदी असणार आहे, म्हणजे 3 फूट लांबी आणि रुंदी पण 3 फूट. याचा अर्थ फरशीचा आकार हा चौरस आकृती आहे. चौरसाचं क्षेत्रफळ घ्यावं लागेल, म्हणजे फरशीचं क्षेत्रफळ घ्यावं लागेल, कारण फरशीचा आकार चौरस आकृती आहे, म्हणजे बाजूचा वर्ग 3 गुणाकारामध्ये 3. तर भाग द्या. 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 0 0. 3 एके 3 राहिला एक, 3 5 15, 3 5 15. 15 दोन्ही किती आलं 30 आलं, वरचा 0 काय झालं रे, हा इथं बसला. 15 दोन्ही किती आलं 30 आलं, वरचा 0 आलं. लक्षात ठेवा. एकूण फरशा किती